वाजलेले आहेत बरोबर 5:30 आणि माझी दररोजची हीच वेळ आहे उठायची. आरोहीची शाळा असोत किंवा नसोत मी या वेळेसच उठते, कारण त्यामुळे मला स्वतःला भरपूर असा वेळ देता येते, सेल्फ टॉक करता येतो, माझ्या झाडांसोबत बोलता येतं, खूप सारा वेळ मिळतो. आरूची शाळा असली की खूप जास्त घाई गडबड असते, त्यामुळे पण माझा रुटीन जवळपास हा असाच असतो, फक्त खूप फास्ट असतो. पण आता शाळा नसल्यामुळे छान मला भरपूर वेळ मिळतो. हा मॉर्निंगचा वेळ हा फक्त माझा असतो आणि मी खूप पीसफुली छान एन्जॉय करू शकते, कारण मुलं झोपलेली असतात, अहो झोपलेले असतात, कसलाही आवाज नसतो. अशा वेळेस आपण छान सेल्फ टॉक करू शकतो, झाडांसोबत बोलते आणि मला खरंच इतकं रिलॅक्स वाटते या वेळेवर. त्यानंतर मी छान निंबू पाणी पिते. निंबू पाणी पिताना मी कोमट पाणी घेते. आता तर कोमट करायची पण गरज नाही, कारण सकाळी जरी फिल्टरचं पाणी घेतलं तरी ते सुद्धा बऱ्यापैकी कोमट असतं. त्यामध्ये छान एक निंबू पिळते, सोबत शहद. निंबू आणि शहद आपल्या त्वचेसाठी, आपल्या तब्येतीसाठी, सर्वच गोष्टीसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. आता आपण दररोज काही आवडे खात नाही किंवा दररोज संत्री वगैरे खात नाही, तर निंबूमध्ये पण बऱ्यापैकी व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या शरीरासाठी, आपल्या स्किनसाठी, आपल्या हेअरसाठी, सर्वच गोष्टीसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि पाणी पिताना मी नेहमी मलासनात बसूनच पाणी पिते, कारण मलासनात पाणी पिल्यामुळे आपल्या गर्भाशयाचे खूप सारे प्रॉब्लेमसोबत पाळीचे प्रॉब्लेम खूप कमी होतात. हा माझा पर्सनली अनुभव आहे. आणि त्यानंतर थोडाफार योगा करते. आता मी काही योगा एक्सपर्ट नाही आहे किंवा मी कोणतेही क्लासेस केलेले नाही आहेत, पण मी जेवढं काही शिकली एवढ्या वर्षात ते आसनं मी करायचा प्रयत्न करते. मला वजन कमी करायसाठी तर गरजच नाही आहे आसनं करायची, कारण माझं वजन बऱ्यापैकी मेंटेन आहे. पण तरी तब्येत चांगली राहण्यासाठी, सोबतच शरीर स्ट्रेचेबल राहण्यासाठी मला योगा करणं खूप गरजेचं आहे. आपण दिवसभर धावपळ करत असतो, कामं करत असतो, सतत उभं असतो, स्वयंपाक करताना 1-1, 1.5-1.5 तास उभं असतो, त्यामुळे आपल्या पायांच्या नसा ताणल्या जातात, दुखतात, पाय दुखतात, तळपाय तर बऱ्याचदा दुखतात. तर मी जे आसन आपली बॉडी खूप जास्त स्ट्रेच करतील असेच आसन करायचा प्रयत्न करते. तर इथे मी प्लँक करत आहे, हा साईड प्लँक आहे. तर दोन्ही प्रकारचे प्लँक मी करते. आणि जर वेट कंट्रोल ठेवायचं असेल, बॉडी शेपमध्ये ठेवायची असेल, तर प्लँक हा खूप चांगला आहे पूर्ण बॉडीसाठी. पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो यामुळे, सोबतच साईड फॅट पण बऱ्यापैकी जातं जर साईड प्लँक केला तर. वजन वाढल्यावर एक्सरसाइज केल्यापेक्षा दररोजच करा, म्हणजे वजन वाढायचा प्रॉब्लेमच येणार नाही. चला आता व्यायाम तर झाला करून, आता क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी बाहेरचं झाडून घेते. बाहेर भरपूर डस्ट आलेली असते, त्यासाठी माझा वेगळा झाडू असतो, पण तो झाडू आता त्या साईडनं पडलेला आहे, त्यामुळे घरातल्या झाडूनेच इथे झाडून काढत आहे. आणि त्यानंतर छान उंबरठा क्लीन करते. आता उंबरठ्याची मी रोज पूजा करत नाही किंवा लेपन वगैरे करत नाही, पण तो क्लीन मात्र दररोजच करते अशा प्रकारे पाण्याने. आणि त्यानंतर पॅसेज पण सर्व व्यवस्थित पुसून घेते. तसं तर आमच्याकडे क्लिनिंगवाले दादा येतात, ते झाडून वगैरे जातात, पण तरीसुद्धा मी स्वतः झाडते, पुसते, कारण मुलं आत बाहेर करत राहतात आणि बाहेरचे पाय आतमध्ये येतात आणि घर पण काळं होते, म्हणून मी व्यवस्थित स्वच्छ सकाळीच पुसून घेते. आणि त्यानंतर पुन्हा मग मी पाणी प्यायला बसते. मी दररोज सकाळी 4 ग्लास पाणी प्यायचा प्रयत्न करते. 1 ग्लास मी निंबू टाकून पिते आणि 3 ग्लास नंतर पिते. एक्सरसाइज झाल्यानंतर थोडं रेस्ट करते, 5 ते 10 मिनिट अदर कामं करते आणि नंतर पाणी पिते. एक्सरसाइज झाल्याबरोबर मी लगेच भरपूर पाणी पित नाही आणि इथे मी छान रिलॅक्स होऊन पाणी पिते. पाणी पिताना मी खूप हळूहळू एक घोट घेऊन, म्हणजे 5 मिनिट तरी लागतात मला 3 ग्लास पाणी प्यायला. आणि सकाळी असं ब्रश न करता पाणी पिल्याने आपली पचनशक्ती सुधारते, त्यामुळे मग ब्रश न करता पाणी पिते. पण आठवणीनं रात्री झोपताना मात्र ब्रश करून झोपते. आणि हा सकाळचा वेळ फक्त माझा असतो. आणि त्यानंतर मी छान बाल्कनीमध्ये येते, सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देते. आधी तर माती चेक करते झाडांची, कोणत्या झाडांना पाण्याची गरज आहे, कोणाला नाही, हे चेक करते, कारण प्रत्येक झाडाची पाण्याची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. आणि आता मला म्हणजे माती न पाहताही बऱ्यापैकी कळते, कारण डेलीचं आहे हे माझं रुटीन पाणी द्यायचं, त्यामुळे मला कळतंच की कोणत्या झाडांना दररोज पाणी लागते आणि कोणत्या झाडांना 1 दिवस आड लागते. तर तशा प्रकारे सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देते.
आणि पाणी देऊन झाल्यावर बऱ्यापैकी पाणी खाली पण सांडतं आणि गॅलरीमध्ये डस्ट आलेली असते, सर्व काळं काळं होऊन जाते. तर मी एक छान पोछा घेते आणि हाताने सर्व गॅलरी व्यवस्थित क्लीन करून घेते, कारण मॉप छोट्या मोठ्या जागेत जायला अडचण होते, तेव्हा मग हातानेच पुसलेलं व्यवस्थित राहतं. त्यामुळे मी हाताने सर्व झाडं बाजूला करून करून सर्व गॅलरी अतिशय व्यवस्थित पुसून घेते. घर आधी क्लीन केलं आणि गॅलरी नंतर क्लीन केली तर काय होते, गॅलरीमधले पाय घरात येतात आणि पुन्हा घाण होते. त्यामुळे मी आधी गॅलरी क्लीन करते. आता सर्वजण झोपून उठलेले आहेत, तर आता बेडरूममध्ये आलेली आहे. बेड आवरायचं आहे. आता सुट्ट्या लागून आहे तर आरू तशी मला बेड आवरायला हेल्प करते, पण ब्लँकेटच्या घड्या तिला आणखीही व्यवस्थित घालता येत नाहीत. त्यामुळे ब्लँकेटच्या घड्या मी तिला घालून देते आणि त्यानंतर ती बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थित सेट करते. बेडरूम क्लीन झाल्यानंतर आता बेडरूमची जी गॅलरी आहे त्यामध्ये सुद्धा मी काही प्लांट्स लावलेले आहेत, तर त्याला मी व्यवस्थित पाणी देते. आता या गॅलरीमध्ये कसं पाणी व्यवस्थित काढलेलं आहे, त्यामुळे किती जरी पाणी सांडलं ना तर पाणी व्यवस्थित जातं. पण हॉलच्या गॅलरीत ती अरेंजमेंट व्यवस्थित केलेली नाही आहे, त्यामुळे पाणी तिथे साठतं, तर तिथे मला हातानेच पाणी द्यावं लागतं. पण इथे मात्र पाईपने व्यवस्थित पाणी देता येतं, सोबत झाडंही धुता येतात. तर इथे मी तेच करते आहे, झाडांना पाणी दिलं, सोबत सर्व झाडं धुवून काढलीत, कूलर वगैरे भरलं. आणि आता मला ही गॅलरी बघा खूप जास्त डर्टी झालेली आहे आणि हे सर्व जे डागं दिसत आहेत हे पाण्याचे डागं आहेत, कारण मुलं पाणी बऱ्याचदा सांडतात, कूलरमधलं पाणी सांडतं, तर त्यामुळे ते पाण्याचे डागं पडलेले आहेत. तर हे मी आता हार्पिकने क्लीन करणार आहे. हार्पिकने क्लीन केलं की मेहनत फार कमी लागते आणि लवकर क्लीन होतं. आणि तेच जर डिटर्जंटने वगैरे क्लीन करायचं म्हटलं तर त्यानेसुद्धा क्लीन होतं, पण मेहनत मात्र जास्त लागते. तर इथे मी हार्पिक टाकलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित या स्क्रबरने सर्वीकडे पसरवून घेत आहे. आणि त्यानंतर ते 10 मिनटासाठी मी तसंच सोडून देते. आणि आतील क्लिनिंग जे आहे, बेसिन क्लीन करायचं असतं किंवा लॅट्रिन बाथरूम क्लीन करायचे असतात, त्यासुद्धा क्लीन करते, कारण आंघोळीनंतर मग मी ह्या गोष्टी क्लीन करत नाही. त्यामुळे मग आता गॅलरीचं ते 10 मिनटं होईपर्यंत इथे माझं लॅट्रिन आणि बेसिन घासून झालेलं आहे. बाथरूम आंघोळीच्या वेळेस क्लीन करणार. तर अशा प्रकारे माझी क्लिनिंगची कामं असे एकापाठोपाठ एक सकाळी चालू राहतात आणि आंघोळीच्या आधी केलेलं जरा बरं राहते. आणि त्यानंतर गॅलरी पण पूर्ण व्यवस्थित पाण्याने धुवून काढली. इथनं पाणी व्यवस्थित जातं, त्यामुळे मग मला पुसायचं काम नाही पडलं पुन्हा. दोन्ही गॅलरी क्लीन झाल्यानंतर छान झाडू मारला आणि आता पोछा लावत आहे. सकाळी सकाळी असे क्लिनिंगचे कामं झाले ना खरंच खूप जास्त फ्रेश वाटतं. क्लिनिंग झाल्यानंतर सरळ आंघोळीला गेली, आंघोळ करून आली आणि आता नाश्त्याला बनवत आहे. आज बेडरूमची गॅलरी क्लीन केल्यामुळे थोडा उशीर झाला नाश्ता करायला. तर इथे मी फोडणीच्या पोळ्या करत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की 2 पोळ्या एक्स्ट्रा होत्या आणि त्या मी थोड्या सुकत ठेवल्या होत्या. तर आता त्याच पोळ्या इथे मी फोडणी देत आहे. त्यासाठी कढईत छान तेल ओतलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि त्यानंतर कांदा टाकला. एक मोठा चम्मच भरून छान आलं अद्रकची पेस्ट आणि कढीपत्ता खरंच आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो. केसांसाठी आपण कढीपत्त्याचं तेल वापरतो, त्याप्रमाणेच खाण्यात पण त्याचा खूप जास्त प्रमाणात समावेश करावा. मी प्रत्येक भाजीत टाकते आणि नाश्त्यासाठी जे काही पदार्थ करते त्यामध्ये सुद्धा कढीपत्ता टाकतेच. आणि त्यानंतर सर्व सुके मसाले टाकलेले आहेत, सोबत टोमॅटो टाकलेला आहे आणि ते आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि चाट मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही. चाट मसाल्याने खरंच खूप छान चव येते, अतिशय चटपटीत अशा होतात. आणि सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये त्या पोळ्या ॲड करायच्या आहेत आणि पोळ्या ॲड केल्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर आता पोळ्या ॲड करून झाल्या, त्यानंतर झाकण ठेवते आणि आता त्या तयार व्हायला थोडा वेळ आहे, तर तोपर्यंत पूजा करून घेते. तर ही बघा, झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत. जास्वंदाचं फूल रोज एक तरी निघतंच, पण सदाफुलीचे फुलं मात्र 4-5 निघतात दररोजचे. आणि आज एवढीच फुलं निघालीत. चला आता पूजा करते आधी.
पूजा केली आणि त्यानंतर माझा इथे नाश्ता पण तयार आहे. ह्या फोडणीच्या पोळ्या चवीला खरंच अप्रतिम लागतात, खूप टेस्टी लागतात आणि सोबत आपल्या पोळ्या वाया पण जात नाहीत आणि अशा प्रकारे आपण डिश बनवू शकतो. आता नेहमी मी चिवडा बनवते किंवा अशा प्रकारच्या फोडणीच्या पोळ्या बनवते, म्हणून माझी एकही पोळी कधीच वेस्ट जात नाही. आणि इथे मी नाश्ता करून घेत आहे आणि आत्ता बरोबर 8 वाजलेले आहेत आणि माझा नाश्त्याचा टाईम हा परफेक्ट 8चा असतोच. नाश्ता तर झाला, आता करू. आता स्वयंपाक करायचा आहे, पण गरमी खूप जास्त होत आहे त्यामुळे इच्छाच होत नाही किचनमध्ये यायची. आता भाजी करताना काही वाटत नाही, भाजी लगेच होऊन जाते, पण पोळ्या करताना खूप जास्त गरमी होते, कारण एकतर गरमी होत आहे, सोबत तव्याने पण खूप जास्त आस लागते. पण काय आता स्वयंपाक करायचा आहे. चला आता स्वयंपाक करते, नंतर तुम्हाला भेटते. तर आज कारल्याच्या भाजीचा बेत आहे. मी सर्वात आधी कारले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण जिऱ्याची पेस्ट घालते आणि ते पण छान शिजवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मग सुके मसाले घालते. भाजी चालू असतानाच इथे मी पोळ्या पण करून घेत आहे. दोन्ही एकसोबत केलं की कसं भरपूर टाईम वाचतो. तर इथे माझी छान अशी भाजी पण तयार आहे आणि पोळ्या पण माझ्या आटोपलेल्या आहेत. स्वयंपाक झाल्यानंतर भांडी लगेच घासून घेते मी, कारण थोडं जरी बसलं की खूप कंटाळा येतो आणि जी एक्स्ट्राची भांडी असतात ती पण मी यावेळेसच घासून घेते. जे डबे रिकामे झालेले असतात ते मी अशी दररोज काढत राहते, म्हणजे कसं मला वीकली किंवा मंथली जेव्हा क्लिनिंग करायची असते तेव्हा फारसं प्रेशर येत नाही. भांडी बघा, एवढी सारी भांडी पडली होती आज. मी प्रयत्न करत असते की आधी नाश्त्याची भांडी घासते, नंतर स्वयंपाकाची भांडी घासते, पण आज नाश्त्याचे आणि स्वयंपाकाचे भांडे सोबतच घासले, कारण नाश्ता जो केला होता तो पिहू खात नाही, त्याला तिखट आवडत नाही आणि त्याला पोहे वगैरे करून दिलं का तर नको म्हणाला, मला पोळीच करून दे. तर मग त्याला पोळी करून दिली होती, त्यामुळे लगेच करावं लागलं, भांडे घासायला वेळ नाही मिळाला, म्हणून दोन्ही टाईमची भांडे एकाच वेळेस घासावं लागले आणि खूप सारे भांडे पडलेत. भांडे तरी घासून झालेत. आता गॅसचा ओटा आवरायचा आहे, सोबत क्लिनिंग करायचं आहे सर्व, कारण मग रात्री मी फारसं क्लिनिंग करत नसते. जे मला क्लिनिंग करायचं ते मी याच वेळेस करते किचनचं. सो आता क्लिनिंग करते. क्लिनिंग करताना मी ज्या काही वस्तू स्वयंपाक करताना यूज केलेल्या असतात त्या सर्व पुसून ठेवते, कारण त्यावर पीठ उडालेलं असतं, तेलाचे हात लागलेले असतात. ते माझ्याकडे दे, इथे ठेवते, फ्रीजवर ठेवलं, नंतर घेऊन जाशील. आणि कामं करताना पिऊची अशी सतत लुडबुड चालू असतं. कधी त्याला नाश्ता लागतो तर कधी दूध लागतं. आणि इथे माझं क्लिनिंग करताना मी ह्या ज्या शेल्फ आहेत ह्या दररोजच अशा प्रकारे कपड्याने पुसून घेते, कारण खूप सारी धूळ साचली की मग एकदा करायला त्रास होतो, त्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं की बरं पडतं जरा. त्यामुळे मी सेल्फ आधी क्लीन करते, त्यानंतर त्यावर ज्या काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत ते सुद्धा क्लीन करत राहते अशी वरच्यावर. आणि हे जे प्लांट्स आहे हे पाण्यात ग्रो केलेले आहेत, त्यामुळे त्यांचंही पाणी दररोज बदलणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि ही जी तांब्याची भांडी होती ही मी बरेच दिवस झाले क्लीन केली नव्हती, याकडे लक्ष तेवढंसं जात नाही. देवाची भांडी मी दर 8 दिवसाला किंवा 5-6 दिवसांनी क्लीन करते, पण ही क्लीन करण्यात आली नव्हती, तर ही पण क्लीन केलीत. आणि चला आता सेल्फ तर क्लीन करून झाल्यात, आता काउंटर टॉप क्लीन करायचा तेवढा बाकी होता. काउंटर टॉप पण मी सर्व वस्तू उचलून छान स्क्रबरने घासूनच काढते आणि पाण्याने धुवून काढते. संध्याकाळी फक्त कपड्याने पुसत असते, पण सकाळी मात्र याची डीप क्लिनिंग होत असते. दररोज अशा प्रकारे छान स्क्रबरने घासते, त्यानंतर पाण्याने धुते. काउंटर टॉप आणि बेसिंग मी दररोजच व्यवस्थित स्क्रबरने घासते, त्यामुळे ते नेहमी क्लीन राहतात. आणि शेगडी मात्र मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते, घासते मात्र पाण्याने धुवत नाही. पाण्याने शेगडी धुतली तर शेगडी खराब होते. स्वयंपाक, क्लिनिंग, भांडी वगैरे आता माझे जवळपास सर्व कामं आटोपलेली आहेत. कपडे पण मशीनला लावून दिलेले आहेत. आता बरोबर 11 वाजलेली आहेत आणि माझी कामं जवळपास संपलेली आहेत. क्लिनिंग झालं, पुन्हा स्वयंपाक झाला, भांडी झाली, गॅसचा ओटा सर्व आवरून झालं, कारण कामं अजून झालेली नाहीत पूर्ण, कारण जेवणं राहिलेली आहेत. जेवणं झाल्यावर पुन्हा भांडे निघतात, झाडून काढावं लागते, तर ते तर आता होतच राहतील. पण माझा सकाळी 5:30 ते 11 वाजेपर्यंतचा रुटीन हा असाच असतो. फक्त जर शाळा असल्या मुलांच्या तर मात्र थोडी धावपळ होते आणि स्वयंपाक आधी करावा लागतो, क्लिनिंग नंतर करावी लागते. सो चला, जर माझा हा डेली रुटीनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, टाटा.